पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: करी काम निष्काम या राघवाचे, करी रूप स्वरूप सर्वा जीवाचे, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता, हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता. श्रीराम. मंडळी, या श्लोकाचं चिंतन करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना आपल्याला सांगायची आहे. उद्या 16 तारखेला संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराजांची बीज आहे, तुकाराम बीज आहे. त्या निमित्तानं आपल्या चॅनलवरती विशेष भाग प्रसारित होणार आहे. योगायोगानं आपल्या या चॅनलवरती उद्याचं चिंतन करण्याकरता हरिभक्तपरायण संतोष महाराज सहस्रबुद्धे उत्तम कीर्तनकार आहेत, संत साहित्याचे अभ्यासक आहेत. त्यांचं उद्या चिंतन आपल्याला तुकाराम बीजेच्या निमित्तानं आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळणार आहे. तेव्हा उद्याचा व्हिडिओ आपण सर्वांनी न चुकता ऐका, पहा आणि आपले जे परिचित इतर आवडीचे लोक असतील त्यांनाही आवर्जून हे उद्याचा व्हिडिओ पाहण्याकरता सांगा, ही आपल्या सर्वांना विनंती आहे. मंडळी, आजच्या चिंतनाकडे वळूया. समर्थ या श्लोकामधून भगवत भक्ती ही साधकाला काय काय बनवते, काय करते, भगवत भक्तीचा फायदा काय होतो, या श्लोकामधून समर्थाने आपल्याला सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात की करी काम निष्काम या राघवाचे. ही जी भगवत भक्ती आहे, भगवत प्राप्तीची तळमळ, ओढ, अशा प्रकारची जी अंतकरणातली भावना असते तिलाच भगवत भक्ती असं म्हणतात. आणि ही भगवत भक्ती एकदा मनामध्ये निर्माण झाली की ती भक्ताला निष्काम बनवते. भक्तीचं हेच सगळ्यात मोठं वर्म आहे की भक्त हा निष्काम झाला पाहिजे. सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. सकाम भक्ती याचा अर्थ कोणत्या तरी हेतून देवाकडे जाणं, कोणत्या तरी हेतून देवाची सेवा करणं, मनामध्ये एक इच्छा धारण करून काय असतील ती परमार्थाची साधना करणं, ही सकाम भक्ती आहे. भक्तीमध्ये याला दुय्यम अशा प्रकारचं स्थान आहे. म्हणजे जसं सोनं, 24 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं याच्यामध्ये फरक आहे. सोनंच म्हणतो आपण त्याला, पण 24 कॅरेटच्या सोन्याला जे मूल्य आहे किंवा जे त्याला असणारं महत्व आहे ते 14 कॅरेट सोन्याला नाही आहे, कारण त्याचं अवमूल्य नव्हतं. तसं हिणकस मिसळल्यानंतर सोनं हे अवमूल्यित होतं. तसं भक्तीमध्ये सकामता, इच्छा, काम, वासना या जर भक्तीमध्ये मिसळल्या तर ती सोन्यासारखी शुद्ध पवित्र असणारी भक्ती ही अपवित्र आणि अवमूल्यित अशा प्रकारची होत असते. म्हणून निष्काम भक्तीला फार महत्व आहे भगवत परमार्थ क्षेत्रामध्ये. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहून ये वास अनेकांची. भगवंतावरती विश्वास कसा असावा? निष्काम असावा आणि निश्चळ असावा. या दोन गोष्टी भक्तीमध्ये महत्वाच्या आहेत. आणि हे भगवत भक्तीला साधक ज्यावेळेला त्या मार्गाने चालायला सुरुवात करतो, अंतःकरणापासून श्रीरामाचं नाव ज्यावेळेला घ्यायला लागतो, त्यावेळेला अशी भगवत भक्ती, शुद्ध भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये स्वतः राम निर्माण करतात. म्हणून करी काम निष्काम या राघवाचे. आणि अशी निष्काम भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण झाली, एकदा चित्त शुद्ध झालं, हृदय पवित्र झालं की मग त्या ठिकाणी करी रूप स्वरूप सर्व जीवाचे. आपलं जे रूप आहे तेच सर्व जीवांच्या ठिकाणी आहे, अशा प्रकारची वृत्ती मनामध्ये निर्माण होते, असा भाव मनामध्ये निर्माण होतो. आपलं परकेपण त्या भक्ताच्या ठिकाणी राहत नाही. मी वेगळा आणि दुसरा जीव वेगळा असं वेगळेपणच उरत नाही. किंबहुना चराचर आपणची झाला, असं जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पहिल्यांदा हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, ही पहिली अवस्था. आणि नंतरची सगळ्यात महत्वाची अवस्था किंबहुना चराचर आपणची झाला. या चराचरामध्ये जे काही जीव आहेत, अगदी मुंगीपासून किटाणू सूक्ष्म जीवापासून ते ब्रह्मदेवापर्यंत जे जे म्हणून काय आहेत ते सर्व माझंच स्वरूप आहे. मीच त्यांच्यामध्ये नटलेलो आहे, ते माझ्यामध्ये आहेत. अशा प्रकारची एकात्मतेची भाव होते. त्यालाच अभेद स्थिती म्हणतात.
जो तुकाराम महाराजांनी जे म्हटले ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, तो भेदाभेद आहे तो इथं सांगितलेला आहे. आपण त्याचा व्यवहारात अर्थ वेगळा लावतो. जातीभेद, धर्मभेद अशा अर्थानं तो भेदाभेद लावतो. पण खरा भेद आहे तो हा की त्या ठिकाणी मी वेगळा आणि दुसरा जीव वेगळा, यालाच भेद म्हटले परमार्थामध्ये. तो भेद नष्ट होतो आणि स्वतःच्या रूपामध्ये इतर जीवांना पाहायला लागतो. म्हणजे मला ज्यावेळेला दुःख होईल तसंच दुःख दुसऱ्याही जीवाला होतंय अशा प्रकारची जाणीव निर्माण होते. मला जशी भूक तहान ही त्रास देते तशी दुसऱ्या जीवाला ती देत असेल, म्हणून तो कुणाला दुखवत नाही, कुणाला कठोर बोलत नाही, कुणाला उपासमार होऊ देत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांनी स्पष्ट एका अभंगामध्ये असं सांगितलं चरणामध्ये की तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. आपल्या शरीराचे अनेक अवयव असतात. अगदी पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळे जे अवयव आहेत आपल्या शरीराचे, हे अवयव दिसताना वेगवेगळे दिसतात. डावा पाय वेगळा, उजवा पाय वेगळा, डाव्या पायाची 5 बोटं वेगळी, उजव्या पायाची 5 बोटं वेगळी, डावा हात वेगळा, उजवा हात वेगळा. सगळे अवयव स्वतंत्रपणाने वेगवेगळे आहेत, परंतु सगळ्यांच्या संवेदना ज्या आहेत ते एका जीवाच्या ठिकाणी येऊन स्थिर झालेले आहेत. डाव्या पायाच्या करंगळीला ठेच लागली काय किंवा उजव्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली काय, यातना जीवाला होतात. डाव्या हाताच्या कोपराला मार लागला काय आणि उजव्या हाताचं मनगट मोडलं काय, यातना दुःख जे होतं ते जीवाला होतं. शरीराच्या कोणत्याही अवयवाला जरी दुःख झालं तर त्याच्या यातना जीवाला होतात. तसं या ब्रह्मांडामध्ये जेवढे म्हणून काही जीव आहेत त्या प्रत्येक जीवाचं सुख दुःख हे स्वतःच मानतो तो भगवत भक्त. एवढ्या मोठ्या प्रकारची व्यापकता त्याच्या मनामध्ये निर्माण करायचं काम ही भगवत भक्ती करत असते. म्हणून या भगवत भक्तीला इतकं महत्व का दिलंय, तर एवढं व्यापक अंतकरण त्याचं होत असतं त्या साधकाचं. म्हणून करी रूप स्वरूप सर्व जीवांचे. आपल्याला एकनाथ महाराजांचा दृष्टांत माहिती आहे. एकनाथ महाराज गंगेची कावड घेऊन रामेश्वराला त्या ठिकाणी कावड यात्रेला जात होते आणि जात असताना प्रसंग असा घडला की रामेश्वरापासून काही अंतरावरती 1 किलो 2 किलोमीटरच्या अंतरावरती आता रामेश्वरला पोहोचणारच तेवढ्यामध्ये एक प्रकार घडला. उन्हाळ्याचे दिवस होते, ऊन अतिशय तापलेलं होतं आणि रस्त्याच्या कडेला एक गाढव त्या ठिकाणी तडफडत पडलेलं होतं. 4 पाय वर केले होते, तडफडत होतं, तोंड वाचलेलं होतं, त्याला पाण्याची गरज होती. नाथ महाराजांनी त्या गाढवाकडे बघितलं आणि बघितल्यानंतर नाथ महाराजांच्या अंतःकरणाला पीळ पडला. अरे, हे गाढव पाण्याशिवाय तडफडतंय, ह्याला पाण्यापर्यंत आता उठून जाण्याची सुद्धा अंगामध्ये ताकद नाही राहिलेली पाणी पिण्याकरता. तेव्हा आता ह्याला पाणी जर नाही मिळालं तर याचा प्राण जाईल. काही विचार न करता रामेश्वराला अर्पण करण्याकरता जी पाण्याची कावड घेतलेली होती त्या कावडीतलं थंडगार असणारं जे गंगाजळ आहे ते गंगाजळ सरळ त्यांनी त्या गाढवाच्या तोंडामध्ये ओतलं आणि ती थंडगार असं पाणी प्यायला मिळाल्यानंतर त्याचा आत्मा तृप्त झाला, शांत झालं ते गाढव. त्याची सगळी तडफड थांबली, अंगात थोडीशी ऊर्जा निर्माण झाली. ते गाढव उठून उभं राहिलं आणि अंग त्या ठिकाणी फडफडत, अंग हलवत त्या ठिकाणाहून ते निघून दुसरीकडे गेलं. हे बघितलं त्यावेळेला त्यांच्या सोबत असणारे बाकीचे जे यात्रेकरू होते ते नाथांची चेष्टा करायला लागले. काय म्हणे हा माणूस आहे, एवढ्या कष्टाने काशीपासून ही गंगेची कावड आणलेली, आता रामेश्वर एक अर्ध्या तासाच्या अंतरावर होतं, तिथं जाऊन रामेश्वराला घालण्याकरता आणलेलं पाणी पण गाढवाच्या तोंडात घातलं, पाण्याला विटाळ केला, पाणी बाधित झालं, आता ते रामेश्वराला कसं चालणार, असं सगळेजण नाथांना म्हणू लागले. नाथ म्हटले की बाबा रे, तुम्हाला ते गाढव दिसत असेल पण मला तो भगवान रामेश्वर दिसला. भगवान काशी विश्वनाथ, भगवान रामेश्वर परमात्मा ही सगळी रूपं मला त्याच्यामध्ये दिसली. एवढंच नव्हे तर मी स्वतः ताणलेलो आहे, माझ्या जीवाला ताण लागलेली आहे असं मला वाटलं आणि या भावनेने मी त्याला पाणी पाजलेलं आहे. भले रामेश्वराला काय वाटायचं ते वाटू दे, त्याचा विचार मी करत नाही, पण मला रामेश्वर इथं दिसलेला आहे. अशा प्रकारची त्यांनी ज्यावेळेला युक्ती केली, युक्तीनं सांगितलं,
परंतु त्यांना पटण्या इतपत त्या ठिकाणी त्यांची अवस्था नव्हती. सांगायचा मुद्दा असा की असा जो साधक असतो, अशी निर्मळ भगवत भक्ती ज्याच्या हृदयामध्ये निर्माण झालेली असते, त्याला कोणत्याही प्रकारचा भेद जगामध्ये राहत नाही. म्हणून करी रूप स्वरूप सर्व जीवांचे असं म्हणतात. पुढे समर्थ सांगतात, करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता. भगवंताचे गुण आवडीनं जर गात असो आपण, भगवंताची प्रेमानं जर नामस्मरण, भगवत लीला, भगवत चरित्र हे जर प्रेमानं आपण करत असू, तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात की तो भगवंताचा भक्त निर्द्वंद्व अशा प्रकारचा होतो. भगवंताची भक्ती त्याला निर्द्वंद्व बनवते. निर्द्वंद्व याचा अर्थ द्वंद्वरहित, म्हणजे कुठलाही संघर्ष त्याच्या अंतःकरणात राहत नाही. नेहमी आपल्या मनामध्ये नित्य संघर्ष चाललेला असतो. वेगवेगळ्या वृत्तीच्या लाटा अंतःकरणात उमटत असतात. एकदा हे वाटतं, एकदा ते वाटतं, एकदा असं वाटतं, एकदा तसं वाटतं. ह्याला द्वंद्व म्हणतात. कुठलंही द्वंद्व त्या साधकाच्या मनामध्ये राहत नाही, तो निर्द्वंद्व होतो. हे भगवंताचं गुण गाण्याचं असणारं महत्व आहे, श्रेष्ठत्व आहे. करी छंद निर्द्वंद्व हे गुण गाता. आणि म्हणून समर्थ म्हणतात की या हरिकीर्तनाच्या ठिकाणी विश्वास जर त्या ठिकाणी दृढ झाला, हरिकीर्तनाबद्दल प्रेम मनामध्ये निर्माण झालं, तर ही भगवत भक्ती त्या साधकाला इतक्या महत्वाच्या सगळ्या अवस्था प्राप्त करून देते. याचा अर्थ तो भक्त जो असतो तो इतका श्रेष्ठ होतो. ज्ञानेश्वर माऊलीने असं म्हटलेलं आहे की हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रचिती रसाचा ओतला भाव, आणि योगिया माझीराव ज्ञानिया तोची, भक्ता माझीराव ज्ञानिया तोची, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. म्हणजे तो सर्वांचा राजा बनतो. ज्ञान्यांचा, योगियांचा, भक्तांचा, सर्वांच्या मुकुटस्थानी विराजमान होण्याचं सामर्थ्य त्या भक्ताला प्राप्त होतं. आणि असा भक्त जर जगतामध्ये जर कोण असेल, तर त्या भक्ताच्या संगतीची, त्या भक्ताच्या चरणरजाची, त्या भक्ताच्या एखाद्या वाक्याची, शब्दाची अपेक्षा प्रत्यक्ष देव करत असतात. देवानाही वाटत असतं की असा भक्त माझ्या सहवासामध्ये असावा, अशा भक्ताचं मला त्या ठिकाणी संगती मिळावी, अशा प्रकारची अपेक्षा सर्व देव करतात. एवढं मोठं त्याला महत्व, श्रेष्ठत्व प्राप्त करून देणारी ही भगवत भक्ती, समर्थ म्हणतात की आपल्या अंतःकरणामध्ये अशी पवित्र सात्विक भक्ती निर्माण होण्याकरता मनुष्यानं सुरुवातीला भगवंताचं नाम अखंड मुखानं घ्यायला सुरुवात केली पाहिजे. आणि मग टप्प्याटप्प्यानं ही अवस्था त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. असं भक्तीचं श्रेष्ठत्व या श्लोकामधून समर्थाने आपल्या पुढे प्रतिपादन केलेलं आहे. मंडळी, हा या चिंतनाचा असणारा भावार्थ आपण या ठिकाणी या श्लोकाचा पाहिलेला आहे. तेव्हा पुन्हा एकदा सूचना आपल्या सर्वांना सांगतो की उद्या तुकाराम बीजे निमित्त हरिभक्तपरायण संतोष महाराज सहस्रबुद्धे यांचं चिंतन आपल्याला आपल्या चॅनलवरती विशेष चिंतन बीजेचं ऐकायला मिळणार आहे. तेव्हा उद्याचा भाग मंडळी आपण चुकवू नका. जरूर आपण उद्याचा भाग पहा, ऐका. आणि आपले जे परिचित, ज्यांना आवड आहे अशी व्यक्ती, त्यांनाही जरूर माहिती द्या. चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, अशी आपणा सर्वांना विनंती आहे. तेव्हा भेटूया मंडळी उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.